ओय, अरे बोल की काहीतरी. काय 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 हा? बर, आम्हाला एक मस्तपैकी गोष्ट सांग बघू. गोष्ट? आणि मी हो काय आबा, मला कुठे ते गोष्ट सांगायला? पहिलवान खोटं नाही बोलायचं. आज दुपारी तुम्ही विक्रम वेताळच्या गोष्टीत लय कमाल केली बरं. कोणाला आलं नाही उत्तर, पण तुम्ही एकदम बरोबर उत्तर दिले, कळलं आम्हाला. लय हुशार झाला आजकाल. आबा ते वय हो काय, अंजलीबाईंनी गोष्ट इतकी सोपी करून सांगितली की उत्तर पटकन आलं मला. चांगलंय, पण आता सुनबाईंकडून नुसत्या गोष्टी ऐकत बसू नका. त्यांच्यावर कामाचा ताण येणार नाही याच्याकडे लक्ष द्या. नाही, या तुझ्यासाठी घरासाठी करत राहतील आणि स्वतःसाठी त्यांना येळच मिळायचा नाही असं व्हायला नको. काय हा हा काय म्हणजे अंजलीबाईंची काळजी घ्यायची आणि त्यांना त्यांचा येळ मिळू द्यायचा. अरे त्यांच्यामुळं आपल्या घराला घर पण आले, त्यामुळं तुला त्यांच्यासाठी एवढं करायलाच पाहिजे. हा हा काय बोल की काहीतरी. आबा मला लय झोप यायलाय, मी जाऊ काय झोपायला? जा जा जा. सुनबाई, काय झाली काम? हो. आज पोरांच्या आवाजाने घर भरून गेलं. लय दिवसांनी वाडा भरल्यासारखा वाटला. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मुलांनाही ते खूप मजा येते. वदक सांगत होत्या, रानाने एकदम बराबर उत्तर दिलं म्हण. हो खरंच. अहो राणाजी खरंच खूप हुशार आहेत. म्हणजे काही गोष्टी ना त्यांना फार पटकन कळतात. ते शिकलेले नाहीये तेवढं. तुम्ही मनावर घेतलं तर ती बी कमी भरून काढशील. हो, लवकरच तेही करायचंय. पण ह्या सगळ्या स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नका. नाही नाही, घरच्यासाठी तुम्ही करालच, उगाच लय दगदग करू नका सा. आता तुम्ही एवढी पुस्तकं आणून दिलेत, त्यातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी मिळेलच मला. या घरात पहिल्यांदाच कुणीतरी पुस्तक वाचणार आलंय. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही वाचत जा. त्या कामाचं लय टेन्शन घ्यायचं नाही. काय हो, जाऊन आराम करा. गुड नाईट. गुड नाईट. या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.